नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, इकडे आता कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा सारंग शुद्धीवर येत नसतो. त्यामुळे इकडे आता ओवी आणि अबीर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायला निघतात. तर एकीकडे भैरवी सारंगला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिलोत्तमा सारंग कधी एकदाचा शुद्धीवर येईल साठी ती आता प्रयत्न करत आहे. आणि हे सगळं चालू असताना मित्रांनो, अचानक सारंगला शुद्ध येणार आहे. आणि ज्यावेळी सारंगला शुद्ध आलेली आहे त्यावेळी मात्र सारंग सावलीला घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो की सावली, मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस. सावलीला खूपच ऑकवर्ड फील होत असतं, तरी सुद्धा तिलोत्तमा सावली सारंगच्या जवळच बसायला सांगते. सारंग मधल्या काळात जे काही घडलं ते सगळं काही तो विसरून गेलेला आहे. तेवढे तिकडे आता अबीर येतो. अबीर आता सावलीला आई म्हणू लागतो. त्यावेळी आता सारंग म्हणत असतो की म्हणजे अबीर आपला मुलगा आहे, ओवी अबीर ही आपली मुलं आहेत, असं म्हणून आता सारंग अबीर ओवीला घट्ट मिठी मारतो. क्षणभर सावलीला असं वाटतं की आपलं कुटुंब पूर्ण झालं, अबीरला त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं. तर मित्रांनो, असं सुशीलाला सारंगची खोटी बायको म्हणून आणलेला आहे. पण आता इकडे सारंग सुशीलाला ओळखतच नाही, पण सावलीच्या नजरेत मात्र सुशीला त्याची बायको आहे. पण आता सासर पडल्यामुळे आता सावलीच त्याची बायको असल्यामुळे आता सुशीलाला सारंगची बायको नसल्याचं नाटक करावं लागतं. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे. हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे मित्रांनो, आता तिलोत्तमा समोर सावली भैरवीचं सत्यही आणते. भैरवीने कशा प्रकारे सारंगला मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं शक्य झालेलं आहे ते म्हणजे मोनिकामुळे. आता सावली म्हणत असते की मोनिका, तुम्ही आमची मदत का केली? तुम्ही तर भैरवीजींच्या बाजूने असता. मी आज कशी का आमची मदत केली हे काही मला कळत नाही. आता मोनिका म्हणत असते की किती काही झालं तरी सारंगने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. तो माझा दीर आहे, या घरचा मुलगा आहे. मी माझं कर्तव्य केलं आहे, बस. आईनो, मला माहितीये सगळेजण माझ्या कशा प्रकारे विचार करतात, मला काय समजतात. तुम्ही मला वाईट समजा किंवा चांगलं, आणि अमृता चांगलंच आता मोनिकाला ओळखून आहेत. मोनिका कशा प्रकारे सावली समोर चांगलं असण्याचं नाटक करते हे दोघांनाही कळत आहे. कारण मोनिकाने कधीही सारंगच्या भल्याचा विचार केला नाही आणि ओवीला सतत कायमचा त्रासच देत आले. आणि आज असं काय अजूनही बोलत आहे, त्याच्या जीवासाठी प्रार्थना करत आहे, ही गोष्ट काही त्यांना आता कळत नसते. तर इकडे आता बबलू म्हणत असतो की वहिनी, मला काय वाटते माहितीये का, आतापर्यंत आपण तिलोत्तमा मॅडमला काहीच सांगितलं नाही ही भैरवी कशी आहे. मला असं वाटतंय तिलोत्तमा मॅडमला हे सगळं कळायलाच पाहिजे. त्यांची कारस्थानं आता तिलोत्तमा मॅडमला सांगायलाच पाहिजे. किती वेळा आपण त्यांची कारस्थानं दुर्लक्ष करणार आहोत आणि किती वेळेस त्यांच्यावर असं लक्ष ठेवून राहणार आहे, हे सगळं कुठेतरी थांबवायला पाहिजे. तर इकडे आता सावली म्हणत असते की आपण हे सगळं सांगूया, पण आपल्यावर तिलोत्तमा मॅडमने विश्वास ठेवायला पाहिजे. कारण कितीही काही झालं तरी तिलोत्तमा मॅडम ह्या भैरवीवरच विश्वास ठेवणार. आता बबलू म्हणत असतो की पण वहिनी, आपण असं किती वेळ आणि कधीपर्यंत सारंग दादांवर लक्ष ठेवणार आहे? भैरवी काहीही करू शकते, कधीही संधी साधून सारंग दादाला इंजेक्शन देऊ शकते. ही खूप पाताळ यंत्री बाई आहे. आपल्याला हे सगळं कुठेतरी थांबवायलाच पाहिजे. काही झालं तरी भैरवीचा खरा चेहरा तिलोत्तमा मॅडम समोर आणायलाच पाहिजे. कशा प्रकारे त्यांनी सारंग दादाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं काही त्यांना कळलंच पाहिजे. मग बघा कशी त्या भैरवीची वरात निघते. तर इकडे मित्रांनो, आता राजकुमार आणि भैरवी बोलत असतात. तर आता राजकुमार म्हणत असतो की भैरवी, मला एक गोष्ट कळत नाहीये. अचानक राजकुमारचा ऍक्सिडेंट झाला. मित्रांनो, आता भैरवी गडबडते. भैरवी म्हणत असते, मला काय माहिती आणि तू हे सगळं मला काय विचारतोस? मला तर असं वाटते हा अपघात तूच घडवून आणला असशील. तर आता राजकुमार म्हणत असतो की मी अपघात घडवला? मी अपघात घडवला असता तर तुला मी इकडे विचारायला आलो असतो का? तर मला माहिती हे सगळं कोणी केलं आहे. मला माहिती हे सगळं तुझंच कारस्थान आहे. तूच सारंगचा अपघात घडवून आणलास. तर आता भैरवी म्हणत असते की हो, आणि हे मी सगळं केलं, पण ह्या सगळ्यात तुझाही फायदा आहे. सारंग जर का या जगातच राहिला नसता तर तो मेंढरांचा एकुलता एक वारसदार असता. सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली असती आणि कायमचा तुझ्या आयुष्यातला मार्ग मोकळा झाला असता. राजकुमार म्हणत असतो की नाही, ते असं सहजा शक्य नाही. सारंगच्या आयुष्याची दोरी एवढी चिवट आहे ना, मी तर त्याला किती वेळा संपवण्याचा प्रयत्न केला, त्याचा ऍक्सिडेंट घडवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो काही संपतच नाही. आता भैरवी म्हणत असते की सारंगला अवतीभोवती ढाल बनून उभी आहे. जर का सारंगला संपवायचं असेल तर आधी सावलीला संपवावं लागेल. पण आता भैरवी तो शुद्धीवर आलेला नाहीये. पण आपण सारंगला शुद्धीवर येण्याआधीच त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर
त्यासाठी तू माझं एक काम कर. त्यासाठी तू आता माझं एक काम कर. आता कोणत्याही परिस्थितीत त्या मुलीला या घरातून बाहेर काढायला सांग. ज्यावेळी ती मुलगी या घराच्या बाहेर जाईल त्यावेळी आपण सारंगला संपवण्यात यशस्वी होऊ. आणि जर का ती मुलगी या घरामध्ये राहिली तर ती कंटिन्यू सारंगवर वॉच ठेवून राहील. आपल्याला काहीही करता येणार नाही. सारंगला जर संपवायचं असेल तर त्या आधी त्या सावलीला बाजूला करावं लागेल. तर इकडे आता अमृता सावलीला म्हणत असते की सावली, आता काहीही झालं तरी भैरवीचा खरा चेहरा आईंसमोर आणायलाच पाहिजे. आपण जर का भैरवीचा खरा चेहरा आणू शकलो नाही तर भैरवी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि सारंगच्या जीवावर उठू शकते. आपल्याला कुठेतरी तिला थांबवायला पाहिजे. तर आता सावली म्हणत असते की हो अमृता वहिनी, आपल्याकडे एक मार्ग आहे. तिलोत्तमा मॅडम आपल्या तिघांवर तर विश्वास ठेवणार नाहीत. एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीवर तिलोत्तमा मॅडम विश्वास ठेवतील, ते म्हणजे मोनिका. आपण मोनिकाला सांगूयात की भैरवीचा खरा चेहरा आईंसमोर आणायला. त्यावेळी तिलोत्तमा मॅडम नक्कीच मोनिकावर विश्वास ठेवतील. तर आता अमृता म्हणत असते की सावली, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? मोनिकाने आपल्याला काय सांगितलं तिचं नाव कुठेही येता कामा नये. मग असं असताना ती आईंना का सांगेल? तर इकडे आता सावली म्हणत असते की मीच एकदा तिलोत्तमा मॅडमला सगळं काही सांगून बघते. विश्वास ठेवला तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आता सावली तिलोत्तमाकडे आलेली असते. सावली म्हणत असते की हे बघा तिलोत्तमा मॅडम, सारंगला अजूनही शुद्ध आली नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही मला इथून जायला सांगितलं आहे. मी निघतच आहे, पण निघण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पण तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ज्या भैरवी वजेवर तुम्ही विश्वास ठेवून सारंगला इंजेक्शन दिलं आहे, ते इंजेक्शन सारंगच्या जीवावरही बेतू शकतं. कारण ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवताय ती माणसं तुमच्या पाठीत खंजीर खूप असतील. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी ह्या सगळ्यात का पडते? पण मॅडम, काही झालं तरी सारंगच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि सारंगच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. त्यामुळे मी हे सगळं बोलतेय. सारंगच्या वाईटावर टपलेली माणसं त्यांच्या आजूबाजूलाच आहेत. असं असताना तुम्ही बी अलर्ट राहिलेलं कधीही चांगलं. आज सारंग सरांच्या जीवावर बेता बेता राहिलेलं आहे. कारण ते इंजेक्शन सारंग सरांच्या जीवासाठी खूप घातक आहे. सगळं भैरवीने सारंगच्या जीवावर बेतण्यासाठी केलेलं आहे. आम्हाला वेळोवेळी ह्या गोष्टीची खबर लागली म्हणून आम्ही ते इंजेक्शन बदललं आहे. नाही त्या इंजेक्शनचे रिपोर्ट्स, ते इंजेक्शन ज्यावेळी कळलं की त्या इंजेक्शनमध्ये पॉइझन होतं. या सगळ्यात बबलू दादा, अमृता वहिनी, मोनिका वहिनीने अमृता वहिनी सगळं केलं आहे. तर आता तिलोत्तमा सावलीवर विश्वास ठेवायला तयार नसते. त्यावेळी आता सावली डॉक्टरांना घेऊन येते. त्यावेळी आता डॉक्टर ते सर्टिफिकेट चेक करतात. त्यावेळी आता ते सगळं सत्य सांगतात. त्यावेळी मात्र तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच हादरते. आपण एका मूर्ख बाईवर विश्वास ठेवला. वेळेवर सावली अमृताने जर सारंगला ते इंजेक्शन देण्यापासून थांबवलं नसतं तर आज माझ्या सारंगला गमा. ह्याचा आता तिलोत्तमाला खूप पश्चाताप होतो. तिलोत्तमा भैरवीच्या सणसणीत कानाखाली वाजवत तिला जाब विचारते, तू हे का केलंस? तू का माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस? तेवढ्यात मित्रांनो आता इकडे सारंगला शुद्ध येते. सारंगला शुद्धीवर आलेलं पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सावली, तिलोत्तमा, अमृता, बबलूला खूपच आनंद होतो. तर राजकुमार आणि सावली धरते. तर सारंग सावलीचा जप करत असतो. सारंग म्हणत असतो की सावली कुठे होतीस? सावली, तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. आता तिलोत्तमा ही सावलीला इशारे करते आणि सारंगच्या जवळ बसायला सांगते. सारंग म्हणत असतो की सावली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर मित्रांनो तेवढ्यात आता ओवी, अबीर येतात. ओवी, अबीर सारंगला शुद्धीवर आलेलं पाहून त्यांनाही खूप आनंद होतो. आता सारंग म्हणत असतो की सावली, हा अबीर आपला मुलगा. तर मित्रांनो आता कळत न कळत अबीरला तिचे बाबा मिळालेले आहेत. मुलीला कुठेतरी समाधान वाटत असतं की अबीर शेवटी त्यांच्या बाबांच्या जवळ गेला. तर मित्रांनो आता तिलोत्तमा सावलीच्या जवळ येते. तिलोत्तमा म्हणत असते की सावली, आज तुझ्यामुळे माझं सारंग शुद्धीवर आला आहे. तुझ्यामुळे माझं सारंग माझ्या सोबत आहे. तू सारंगला सोडून कुठेही जाऊ नकोस. मला वचन दे आणि मला माफ कर. आतापर्यंत मी तुझ्या समोर जे काही वागले त्यासाठी मला माफ कर. पण माझी तुला विनंती आहे, माझ्या सारंगला सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण माझं सारंग माझ्यासाठी जीव की प्राण आहे. तर मित्रांनो अशा रीतीने आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे. मित्रांनो आता पुढील भागात राजकुमारचे 12 वाजणार आहेत. हे पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.